नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक भरती या संदर्भाबद्दलचे संभाव्य प्रश्न याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्यामध्ये लक्षात ठेवा की रस्त्यावरील नियम पाळणं ही केवळ जबाबदारी नसून ते एक कर्तव्य आहे आणि यामुळं या कायद्यातील महत्त्वाच्या चिन्हांचा आणि नियमांचा अभ्यास करणार आहोत. उद्देश आहे रस्ता सुरक्षा आणि अपघाताचं प्रमाण कमी करणं. हा एक उद्देश आपल्याला सांगतो. रस्ते आणि खुणा चिन्ह याविषयी लक्षात ठेवा. पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा असल्यास काय करावं, तर मोटार वाहनं उभी करू नये. आता लक्षात ठेवा की रस्त्यावर पदपथाच्या बाजूला असलेला सलग पिवळा पट्टा त्या ठिकाणी वाहने उभी करण्यास म्हणजे नो पार्किंग हा असल्याचं दर्शवतो. म्हणजे लक्षात ठेवा की सलग पिवळी रेषा म्हणजे या पद्धतीची जी असेल तर त्या ठिकाणी वाहन उभी करू नये. वन वे चिन्हाचा अचूक अर्थ काय आहे, तर लक्षात ठेवा दोन्ही बाजूंनी येण्यास मनाई आहे. म्हणजे हे चिन्ह सूचित करतं की वाहतूक केवळ एकाच बाजूने सुरू आहे, दुसऱ्या बाजूने येण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे या पद्धतीचं जर असेल चिन्ह तर ते वन वे आहे. एक आपला त्याच्यातून अर्थ होतो. चिन्हामध्ये 2M असं लिहिलं असेल म्हणजे 2 मीटर असं लिहिलं त्याचा अर्थ आहे रस्त्याची लांबी ही 2 मीटर लांब आहे. हे चिन्ह रस्त्यावर किंवा पुलांवर वाहनांची मर्यादा ही 2 मीटर असल्याची दर्शवते. म्हणजे लक्षात ठेवा रस्त्याची 2 मीटर लांबी आहे किंवा पुलाची रुंदी ही 2 मीटर आहे असं ते दर्शवतं. म्हणजे या पद्धतीचं जर चिन्ह असेल तर रुंदी मर्यादा ही पुलाच्या अरुंद रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? लक्षात ठेवा 11 जानेवारी ते 17 जानेवारी या काळामध्ये साजरा केला जातो. भारतात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो. वाहनाच्या इंधनामध्ये खालीलपैकी जैविक इंधन म्हणून काय मिश्रित केले जातं? तर लक्षात ठेवा इथेनॉल हे मिश्रित केले जातं. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ऊर्जेचा स्रोत वाहनाच्या इंधनामध्ये इथेनॉल हे जैविक इंधन हे मिश्रित केलं जातं. म्हणजे इथेनॉल हे पर्यावरणासाठी उपयुक्त, कमी कार्बन उत्सर्जन आणि शेतीला चालना देणारा आहे. म्हणजे नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता वाहनात फेरबदल केल्यास किती दिवसाच्या आत माहिती देणं आवश्यक असतं? लक्षात ठेवा 14 दिवसाच्या आत माहिती देणं. वाहनामध्ये कोणतीही तांत्रिक फेरबदल केल्यास संबंधित नोंदणी प्राधिकरणाला 14 दिवसाच्या आत कळवणं हे बंधनकारक असतं. म्हणजे इंजिन किंवा रंगात बदल केल्यास आरटीओ कडे त्याची नोंदणी करा. दारू पिऊन वाहन चालवताना रक्तामध्ये किती अल्कोहोल आढळल्यास कारवाई केली जाते? तर 30 मिलीग्रॅम पेक्षा अधिक जर अल्कोहोल मानवाच्या शरीरात आढळलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते. मोटार वाहन कलम कायदा 185 नुसार रक्तामध्ये 100 मिली ते साधारणतः 30 मिलीग्रॅम पेक्षा अधिक अल्कोहोल आढळल्यास ती व्यक्ती ही कायदेशीरदृष्ट्या कारवाई करण्यास पात्र ठरते. जे दारू पिऊन वाहन चालवणं हा काय गुन्हा आहे. टायरची फ्लाय रेटिंग काय ठरवते? लक्षात ठेवा वाहून नेण्याची कमाल वजन ही ते ठरवते. फ्लाय रेटिंग हे टायरची मजबूती आणि त्यावर वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन हे त्यातून दर्शवतं. जे अधिक फ्लाय रेटिंग म्हणजे अधिक वजन वाहून नेण्याची एक क्षमता आहे. स्टॉपिंग डिस्टन्स ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा ब्रेक लावल्यानंतर ते थांबेपर्यंतचं अंतर हे स्टॉपिंग डिस्टन्स हे ठरवतं. ब्रेक दाबल्यानंतर वाहन प्रत्यक्षात पूर्णपणे थांबेपर्यंत वाहनाने कापलेल्या अंतराला स्टॉपिंग डिस्टन्स असं म्हटलं जातं. म्हणजे प्रतिक्रिया वेळ, ब्रेकिंग अंतर आणि स्टॉपिंग डिस्टन्स म्हणून आपल्याला त्यातून लक्षात येतं. मोटार वाहनांमध्ये मडगार्ड लावण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? लक्षात ठेवा चाकांचा उडला जाणारा जो चिखल आहे तर तो रोखणं. म्हणजे चाकं फिरताना उडणारा जो चिखल आहे, दगड आहे किंवा पाणी रोखण्यासाठी किंवा पादचाऱ्याच्या सुरक्षेसाठी मडगार्डचा वापर हा केला जातो. म्हणजे या पद्धतीने हे मडगार्ड वापरले जातात. आता लक्षात ठेवा की रस्ता सुरक्षा मार्गदर्शक मध्ये लक्षात ठेवा की पिवळी रेषा म्हणजे 211 नाव काय
तर ती नो पार्किंग आहे. वन वे, नो रिव्हर्स एंट्री आहे. त्याच्यानंतर 2 मीटर विड्थ लिमिट म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा की नेहमी सीट बेल्ट वापरा, दुचाकीवर हेल्मेट सक्तीचं आहे, वेग मर्यादेचं उल्लंघन करू नये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे इंजिन आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भाबद्दल. मोटार वाहनाच्या इंजिनामधील पिस्टन प्रणालीचं मुख्य काय काम असतं? लक्षात ठेवा, रासायनिक ऊर्जेचं रूपांतर करणं. म्हणजे पिस्टन प्रणालीमध्ये जे इंजिनमध्ये इंधनाच्या ज्वलनातून निर्माण झालेल्या रासायनिक ऊर्जेचं गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर करून वाहनाला एक प्रकारे काय करणं, गती देणं. वाहनाच्या संदर्भात HSRP म्हणजे काय? तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP. आता ही नवीन जी नंबर प्लेट आली त्यानुसार HSRP चा अर्थ आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असा होतो. ही प्लेट वाहनाच्या चोरीला आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेसाठी संपूर्ण भारतात ही अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगवलेली असते तर ती कोणत्या इंधनावर चालते? तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक वाहनं, विद्युत बॅटरी जी आहे तर त्यावरती वाहनं चालतात. म्हणजे पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी आणि शून्य उत्सर्जनाचं प्रतीक म्हणून विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना हिरवी नंबर प्लेट असणं अनिवार्य आहे. परवाना आणि कायद्याच्या संदर्भाबद्दलचा प्रश्न पाहूया. भारतात चालक परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे? तर ती 18 वर्ष आहे. भारतात कायदेशीररित्या पक्का चालक परवाना मिळवण्यासाठी व्यक्तीचं वय 18 पूर्ण असणं आवश्यक आहे. कलम 4 MV ऍक्ट नुसार आपल्याला सांगता येईल. नंबर प्लेटवर चुकीच्या पद्धतीनं नावं लिहिणं, उदाहरणार्थ मामा, दादा, काका, भाऊ, कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा आहे? तर कलम 51, 177 या अर्थानं आहे. तर नंबर प्लेटवर विहित नमुन्याव्यतिरिक्त काहीही लिहिणं हे कलम 51 व 177 नुसार गुन्हा असून त्यासाठी दंड आणि दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. रस्ते सुरक्षा आणि चिन्हाच्या संदर्भाबद्दल माहिती पाहू. रस्ते वाहतूक नियमामध्ये झेब्रा क्रॉसिंग हा मुख्य अर्थ काय आहे? तर तो आहे पादचाऱ्यांसाठी मार्ग. हा महत्वाचा आहे. जे झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी राखून ठेवलेलं हे विशेष क्षेत्र आहे. वाहन चालकांनी या पट्ट्यामध्ये मागे वाहन थांबवणं हे बंधनकारक आहे. माणसाचे चित्र काढून त्यावर तिरपी लाल रेघ असलेलं चिन्ह काय दर्शवतो? म्हणजे या पद्धतीचं चिन्ह. तर लक्षात ठेवा, पादचाऱ्यांना प्रवेश हा काय निषेध आहे. हे चिन्ह या पद्धतीनं हे दर्शवतं की याचा अर्थ त्या विशिष्ट रस्त्यावर द्रुतगती महामार्ग किंवा पुलावरून पादचाऱ्यांना चालत जाण्यास कायदेशीर मनाई आहे हे त्यातून दर्शवतं. गोलाकार निळ्या पार्श्वभूमीवर लाल फुली असलेलं चिन्ह काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा, नो स्टॉपिंग, थांबू नका, हे त्यातून या चिन्हांमधून दर्शवलं जातं. या चिन्हाचा अर्थ नो स्टॉपिंग म्हणजे थांबू नका असं होतो. या ठिकाणी वाहन क्षणभरही थांबवण्यास मनाई असते. एकेरी लाल रेघ म्हणजेच नो पार्किंग आहे. गुन्हे आणि आपत्कालीन परिस्थितीच्या संदर्भाबद्दल पाहूया. धोकादायक पद्धतीनं वाहन चालवणं हे कोणत्या कायद्यान्वये अपराध आहे? कलम 184 MV ऍक्ट 1988 नुसार हा अपराध आहे. इतरांच्या जीवितास धोका होईल अशा रीतीनं वाहन चालवणं हे कलम 184 नुसार मोटार व्हेकल ऍक्ट 1988 नुसार गंभीर गुन्हा असून तो दंडनीय आहे. धुक्यामध्ये प्रवास करताना वाहनाचा कोणता दिवा वापरणं आवश्यक आहे? ते लक्षात ठेवा, फॉग लाईट जी आहे तर ती लावणं आवश्यक आहे. म्हणजे धुके असताना दृश्यमानता वाढवण्यासाठी आणि इतर वाहन चालकांना आपल्या वाहनाची जाणीव करून देण्यासाठी फॉग लाईट्स वापरणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.